श्रीकृष्णाने एकलव्याचा वध कुरुक्षेत्रावर केला का? एकलव्य कौरवाच्या बाजूने लढत होता का? एकलव्याचा वध श्रीकृष्णाने केला, परंतु महाभारताच्या युद्धात नाही. त्यांची वेगळा आख्यायिका आहे आणि महाभारतातील एकलव्य सर्वच जाणतात. एकलव्य हिरण्यधनु नावाच्या निषाद राजाचा मुलगा होता आणि शृंगेश्वरपूर पर्यायाजवळ गंगा किनारी त्यांची राजधानी होती. हिरण्यधनुला हे राज्य श्रीकृष्णाच्या चुलत भावाला मूळ बाळ नसल्याने मिळाले होते अशी आख्यायिका आहे आणि हिरण्यधनुच्या मृत्यूनंतर हे राज्य एकलव्याला मिळालं होतं आणि एकलव्य हा फार महत्त्वाकांक्षी होता. त्याने आपल्या राज्यविस्तार करण्यासाठी जरासंधाला मदत करण्याचे ठरवले. विष्णू पुराण आणि हरिवंश पुराण यांच्यामध्ये एकलव्य आणि विस्तारवादी होता असा उल्लेख आढळतो. त्याने जरासंधाला साथ देऊन श्रीकृष्णाविरुद्ध मथुरेवरती आक्रमण केले आणि युद्धामध्ये बऱ्याच यादव सैन्याचा संहार केला. त्यानंतर मात्र श्रीकृष्णाच्या लक्षात आले की हा युवक फक्त 4 बोटांनी धनुष्यबाण चालवत आहे. तेव्हा श्रीकृष्णाने ओळखले की याने जर युद्धात कौरवांना साथ दिली तर अर्जुनाला अडथळा निर्माण करेल. तेव्हा श्रीकृष्णाने विचार केला आणि यांचा आत्ताच जर वध केला तर ते पांडवाच्या सोयीचे होईल. श्रीकृष्णाने त्यामुळे एकलव्याचा वध केला आणि एकलव्याला वीरगती प्राप्त झाली. परंतु श्रीकृष्णाने एकलव्याचा वध केला हे कोणालाही माहीत नव्हते. एकलव्य हा युद्धभूमी सोडून गेला असे वाटले होते. त्याबद्दल कोणालाच माहीत नव्हते. थोडक्यात पुढील येणाऱ्या संकटाची चाहूल श्रीकृष्णाला अगोदरच लागली होती आणि त्यामुळे श्रीकृष्णाने एकलव्याचा वध केला आणि एकलव्याला वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्यांचा मुलगा केतुमान याला शृंगवेपूरच्या सिंहासनावर बसवण्यात आले व तो कौरव पांडव युद्धात कौरवाच्या बाजूने लढला आणि शेवटी त्याने भीमाने वध केला आणि एकलव्याच्या वधाची एकंदरी अशी आख्यायिका आहे.